हे गाइज, वेलकम बॅक टू वरक्षण ब्लॉग्स अँड येस, गुड मॉर्निंग. तर बघा तुम्ही, इथे पप्पा आम्हाला सकाळी सकाळी नारळ पाणी काढून देण्यासाठी कष्ट करत होते आणि इथे त्यांचे प्रयत्न चालू होते नारळ पाणी काढायला. इथे पप्पांचे प्रयत्न चालू होते नारळ काढण्यासाठी आणि इतके जास्त प्रयत्न केले की ती कोयतीच वरती झाडाला अटकली आणि नारळ काय पडले नाहीत, पण ती कोयती अटकली. पण एक नारळ पडलेला, त्याच्यामुळे एक नारळ पाणी आम्हाला प्यायला मिळालं. आणि येस, त्याच्यामधली जी मलाई होती ती तर इतकी यम्मी होती ना, इतकं स्वीट होतं ते पाणी. कोकणात आल्यानंतर सकाळी नारळ पाणी पिण्याची मजा काही वेगळीच आहे, आणि तेही असं काढून स्वतःचं स्वतः. सो बघा तुम्ही पुढे आम्ही काय काय करतोय. सो गाईज, बेसिकली आम्ही या व्लॉगमध्ये कोकणामधलं नॉर्मल रुटीन दाखवणार आहे, जे आम्ही लास्ट व्लॉगमध्ये सुद्धा दाखवलेले आहे. आणि तुम्ही बघू शकतात की कोकणामधला निसर्ग इतका छान असतं ना की ते कुठेच भेटणार नाही तुम्हाला. ॲक्च्युली गाईज, आम्ही कोकणामध्ये फक्त 2 दिवसासाठी गेलो होतो आणि रिटर्न येणार होतो. पण तिथे गेल्यानंतर डेज एक्सटेंड झाल्यानंतर आम्ही ठरवलं की का नाही आमचं गाव तुम्हाला दाखवू मी. तर त्यामुळे हा छोटासा प्रयत्न आहे. आमच्या आधीच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा आम्ही डेली रुटीन कोकणामधले दाखवलेले आहेत, आणि ते जर तुम्ही बघितले नसाल तर आधी नक्कीच जाऊन तुम्ही ते सुद्धा ब्लॉग बघा, तुम्हाला ते सुद्धा नक्की आवडतील. आणि येस, इथे पप्पांनी कोयते अडकवून ठेवलेली आहे, त्यामुळे ते काढण्याचे प्रयत्न चालू होते, पण काय काढता आलेली नाही. तर फायनली आम्हाला हा एक नारळ भेटलेला आहे. पण नारळ काढून झाल्यानंतर पप्पा इथेच थांबलेले नाही आहेत. बघू शकतात तुम्ही नारळच्या आतमधली मलाई. बघितलं? नारळ काढून झाल्यानंतर पप्पा आता चिकू काढायला आलेले आहेत. तर हे सर्व आमच्या झाडांचंच आहे, म्हणजे स्वतःचे झाडं आहेत नारळाचं, चिकूचं. तर आता पप्पा चिकू काढतायत इथे. आणि मग त्यानंतर आम्ही खास काही केलं नाही. नंतर जेवलो दुपारी, आणि मग झोपून उठल्यानंतर आम्ही तयारी करून मस्त चहा पिऊन आमच्या गावचं वागेश्वरी देवीचं मंदिर बघायला चाललेलो आहे. मंदिर इतकं सुंदर आहे ना, आणि आता मंदिराला कलर वगैरे केला आहे, त्याच्यामुळे अजून जास्त छान वाटतो आहे मंदिर. येस, होळीच्या टाईमला हे सगळे शिमग्यामध्ये व्हिडिओ काढल्यामुळे देव जे आहेत ते प्रत्येकाच्या घरात त्यांना भेटायला जातात कोकणामध्ये. पण तरीही तुम्हाला आज मी आमचं मंदिर दाखवणार आहे. आणि इथे मी जे बघत होती, हे करवंद लागलेले ते बघत होती. आणि कोकण बोललं तर वानर तर आले जिकडे तिकडे, तुम्हाला ते बसलेले दिसतीलच कुठे ना कुठे, असं होणारच नाही. हा बघा कसं बसलेलं इथे. हां, तर गाईज, मी तुम्हाला सांगत होते की मी तिथे करवंद बघत होती. करवंदाची चटणी आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बनवली होती, पण त्याची रेसिपी मी शेअर नव्हती केली कशी करायची. ती खूप यम झाली होती. पण आता मी परत जेव्हा कोकणामध्ये जाईल तेव्हा नक्कीच तुम्हाला ती दाखवेल. पिक्के करवंद तर सगळेच खातात, पण करवंदाची चटणी ही खूप रेअर आहे आणि ती खूप यम्मी लागते. सो तुम्हीसुद्धा मी रेसिपी दाखवल्यानंतर नक्की ट्राय करा. गाईज, बघा या दोघांना मी इथे एकटी पाठवून शूट करते. हे दोघं जावई आणि सासरे दोघं मस्त चाललेत निसर्गाचा अनुभव घेत. आमच्या घरापासून आमचं जे ग्रामदेवतेचं मंदिर आहे ते हार्डली 10 मिनिट्सवर आहे. आणि हा रस्ता आहे पूर्ण जायला. बघू शकता आजूबाजूला पूर्ण शेती आहे, डोंगर आहे. आमचं जे गाव आहे ते पूर्ण प्रॉपर असं डोंगरामध्येच आहे. हे बघा, इथे सर्व शेती आहे सर्व. आणि ते काजूच्या झाडांना मोहर आलेला हे दाखवत होती मी तुम्हाला. बघू शकतात किती सारे इथे मोहर आल्याने काजूसुद्धा लागलेले आहेत त्या झाडाला. कोकण बोललं तर आंबे आणि काजू तर आलेच. तर गाईज, आमचं गाव नक्की कोणतं आहे, कुठे आहे, तर ते मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडमध्ये तर सांगणारच आहे. आणि आत्तासुद्धा सांगते की आमच्या गावचं जे नाव आहे हे चिवेली आहे. चिवेली गाव आमचं आहे, आणि चिपळूण तालुका आणि जिल्हा रत्नागिरी. बोलणं आणि प्रत्यक्षात तो निसर्ग अनुभवणं यामध्ये खूप फरक आहे गाईज. आणि इथे आम्हाला जाताना आजोबा भेटलेले. आजोबा रोज राऊंडला जातात. हे माझ्या पप्पांचे काका आहेत, जे गावीच असतात, आणि आमच्या समोरच त्यांचं घर आहे. ते रोज राऊंडला जातात आणि त्यामुळेच इतके फिट आहेत. पण मी एक बोलू का,
आपण प्रत्येकाने आपल्या बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी थोडा टाईम काढून कोकणात जावं एकदा तरी. तुम्ही महिन्यातून एकदा जा, 2-3 महिन्यातून एकदा जा, पण एकदा तरी जा. इथे इतकी शांतता असते ना, तुमचे जे डोक्यातले निगेटिव्ह थॉट्स असतात, विचार असतात, ते तुमच्या डोक्यात बिलकुल येतात. म्हणजे इथला निसर्ग जो असतो ना, तो आपल्याला सतत फक्त एक पॉझिटिव्ह एनर्जी देत राहतो. इथे आम्हाला जाता जाता हे मनोहराजोबांची बाग आहे नारळांची, आणि त्यांची विहीरसुद्धा आहे, आणि वरती जे आहे त्यांचं फार्म हाऊससुद्धा आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही फार्म हाऊसलासुद्धा इथे येऊ शकतात. आमच्या गावामध्ये 2 फार्म हाऊस आहेत, एक मनोहराजोबांचं आणि एक दिनेश मामाचं. तर तुम्हाला जर कोकणात यायचं असेल आणि खास करून आमच्या गावी यायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मग मी तुम्हाला त्यांचं ॲड्रेस नंबर लोकेशन नक्की देईल. आणि मग त्यानंतर जाता जाता आम्ही आमचे थोडेसे रील्स करत होतो नेहमीप्रमाणे. ते तर मस्ट असतं कुठेही गेलं तरी. फायनली आपलं मंदिर आलेलं आहे, आणि ही नदी आहे जिला फक्त पावसातून पाणी असतं. कसलं सही वाटतंय ना. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत आमच्या गावच्या मंदिरामध्ये, आणि तुम्हाला मी दाखवते आमचं गावचं मंदिर कसं आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघा. इतकं मोठं ग्राउंड आहे ना इथे, सिरियसली. आणि हे जे मंदिर दिसतं तुम्हाला पाठी, हे आमचं गावचं मंदिर आहे, आणि ही आहे आमची सांज. येस, आणि पुढे भूषण आणि बाप्पा झालेले आहेत. सो आपण पटापट जाऊया लीड. एकटीच पाठी राहिली. तर गाईज, आमच्या इथे गावामध्ये होळी कुठे लागली हे मी तुम्हाला दाखवते. सो तुम्ही बघू शकता, हे बघा टिक्का जरी चल. हे बघा, इथे आमच्या इथे होळी लागलेली, आमच्या गावची होळी. ओके, हो जास्त नका लावू. हो एवढं. पप्पांनी फोटो काढायचा तर वाटच लावून टाकली. एवढं मोठं लावतात काय? लेडीजला छोटं लावतात. आणि ह्या पिंपळाचं झाड एवढं भारी आहे पाटचं. हे बघा गाईज, लास्ट टाइम आम्ही इथे पोहायला आलेलो, आणि आता इथे खड्डा केलेला आहे. सो आता तर जमणारच नाही तिथे मला पोहायला. मी तर पूर्णच डुबून जाईल. ही नदी आहे, पावसातून फक्त या नदीला पाणी असतं. हे बघा, हे आहे आमचं मंदिर. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं गावचं मंदिर? आतून सुद्धा बघायचं आहे तर आतून सुद्धा दाखवते तुम्हाला. पण ॲक्च्युअलमध्ये काय आहे की देव जे आहेत ते आता पालखीमध्ये आहेत. सो तरी पण मी तुम्हाला मंदिर दाखवेल. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पप्पा आणि भूषण गेलेले आहे तिथे विहिरीचे इथे पाणी पियायला. ह्या विहिरीचं पाणी इतकं थंड असतं ना गाईज, आणि इतकं प्युअर, इतकं शुद्ध असतं ना. बघा गाईज, मंदिर पूर्ण डोंगरामध्ये आमचं गाव आहे, आणि तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघू शकतात. हे बघा, हा वरून आहे ना, हा वरून रस्ता आहे.
सो इथून वरून सुद्धा आपलं मंदिर दिसतं. इथे काही गावाचे प्रोग्राम असतील किंवा काय असेल ते होतात. हे आहे आमचं वागेश्वरी देवीचं मंदिर. कसं वाटलं तुम्हाला मंदिर कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे हे दोघं पाणी पितात. मी पण चालले. सो गाईज मी पण चालली आता पाणी प्यायला विहिरीचं. कसं वाटलं पाणी? किती शुद्ध आहे बघ पाणी. आणि सकाळी आपल्याकडे पाणी आलेलं आहे, एवढं गढूळ पाणी. हे बघा, त्याला विचारा पाणी आणि एकदम स्वच्छ पाणी आहे बघा ना, बिस्लेरी सारखं पाणी. असं पाणी कुठेच भेटणार नाही तुम्हाला. आणि एवढं थंड थंड पाणी. आमच्या गावचं वागेश्वरी देवीचं मंदिर दाखवतो. तर हे आहे आमचं वागेश्वरी देवीचं मंदिर. खूप छान, खूप म्हणजे खूप छान. खूप मोठं मंदिर आहे. हे बाजूच्या नव्हत्या चालू. तर आमचं आता देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि येस आता आम्ही निघतोय. हे दोघं लाईट बंद करतात मंदिराची. इकडचं नेचर जे आहे ना ते तुम्ही असं बघतच बसाल. तुम्हाला किती दाखवलं तरी कमीच आहे इकडचं नेचर. हे पार्टी सुद्धा बघा. तर काय तिथे जे आहे ते लेडीजला जायला अलाउड नाही आहे. आणि यामागचं काय रिझन आहे हे थोडंफार माहीत आहे आम्हाला. पण जोपर्यंत एक्झॅक्ट आणि प्रॉपर राईट इन्फॉर्मेशन जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत. पण एकदा मला इन्फॉर्मेशन भेटली की मी शेअर करेल तुमच्यासोबत. आम्हाला घरी येता येता काळोख झाला होता. आणि घरी आल्यानंतर भूषणने मला डिप्स मारायला शिकवले. अशी राहा पहिले ताट. अरे तसं नाही जायचं खाली. ते उंच कर. जाऊ दे. बाय बाय टाटा गुड बाय गया. जरा मागे कर. पाय तर लांब कर. अजून कर लांब. हा कर. एक फोन कर.
अरे तसं नाही, ये हा 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 कर जा. बेटा तुमसे ना हो पाएगा. आहा